ज्या विद्यार्थ्यांना 2025-26 मध्ये बीएड करायचं असेल या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। डायरेक्ट आपण जीआर बघणार आहे की मुलींसाठी कोणता जीआर आलेला आहे आणि यामध्ये मुलांसाठी कोणता फायदा असणार आहे। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे आणि बीएड सीईटी बद्दल सुद्धा म्हणजे जे कॅपराउंड होणार आहे, रजिस्ट्रेशन होणार आहे, या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर सर्वप्रथम तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो म्हणजे एक जीआर आहे, जो जीआर तुम्हाला 8 जुलै 2024 ला आलेला होता, म्हणजे लास्ट इयरला शेवटी आलेला होता। तर बघू शकता, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे एससीबीसी, तसेच इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत कोणत्या कोणत्या कास्ट म्हटलेला आहे? ईडब्ल्यूएस, त्यानंतर कोणती कास्ट म्हटले? एससीबीसी, ओबीसी या कास्टमधल्या संपूर्ण ज्याही मुली आहे म्हणजे गर्ल्स, त्यांना एज्युकेशनमध्ये जे ट्युशन फी 50% लागत होती ती आता लागणार नाही आहे। म्हणजे आपण अंदाज काढून सांगू शकतो की तुम्हाला जी कॉलेजला फी लागणार आहे ही 10,000च्या आत लागू शकते। 10,000च्या आतमध्ये म्हणजे तुमची काही डिपॉझिट राहते, काही तुमचे जे आपल्याला रेग्युलर जे फी स्ट्रक्चर येते त्याप्रमाणे लायब्ररी फी, आय कार्ड, सायकल स्टँड या प्रमाणे जी फी येते तर टोटल आपण 10,000 म्हणू शकतो या सर्व कास्टमध्ये। आणि भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही तर एसटी आहे, आता आम्ही एससी आहे, मग आमचं कसं? तर यांना ऑलरेडी जीआर लागू आहे की तुम्हाला 100% ट्युशन फी आणि एक्झाम फी ही माफ आहे। म्हणजे हा जो जीआर आलेला हा आता लागू झालेला आहे आणि एससी एसटीसाठी ऑलरेडी पासूनच हा जीआर लागू आहे। यामध्ये मुलं आणि मुली दोघांना सुद्धा लागू आहे एससी आणि एसटीमध्ये। आणि हा जो जीआर आलेला हा जीआर फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे, मुलांसाठी नाही आहे। तर मुलांना जी कॉलेजची फी असेल ती 50% फी भरावी लागेल आणि 50% तुम्हाला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देणार। तर अशा प्रकारे जीआर आलेला आहे। या जीआर मध्ये जेवढं आपण सांगितलं, कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। तर बघू शकता 8 जुलै 2024 ला जीआर लागू झालेला आहे आणि हा जीआर या नावाने लागू झालेला आहे की फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स, म्हणजे मुलींना शिक्षण मोफत अशा प्रकारे यामध्ये दिलेला आहे। तर यामध्ये कोणकोणते जे एज्युकेशन असेल यामध्ये मोफत असणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहे आणि किती इन्कम असेल तर तुम्हाला मोफत असणार आहे। तर बघू शकता, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखाली शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे एससीबीसी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येत होता।